देशभर रामनवमी उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात सुरू आहे। आपण आता आहोत मुंबईमधील वडाळा या ठिकाणी। जर पाहिलं तर हे जवळपास 60 वर्ष जुनं असं श्रीरामाचं मंदिर आहे। या ठिकाणी पाडव्यापासून तर दशमीपर्यंत अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो सुरू असतो। आज श्रीरामाचा जन्म झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी हा वेगळा आजचा उत्साह जो आहे तो इथे सुरू असतो। मंदिरामध्ये जयघोष जो मोठ्या प्रमाणात सुरू आहे। श्रीराम जय राम असा घोष जो आहे तो गेले 10 दिवसापासून सुरू आहे। नेमकं मंदिराची काय कथा आहे, काय या मंदिराचं महत्त्व आहे, आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणचे पुजारी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने उत्साह हा सुरू असतो या ठिकाणी? नमस्कार, मी उल्हास कामत। बघा, ही महाराष्ट्राचे अयोध्या म्हणून फेमस आहे राम मंदिर। इथे आज सकाळी 8 वाजता देवता प्रार्थना करून आम्ही प्रोग्रामचा सुरू केलेला आहे। रथवास्तव हवन बाहेर सुरू आहे आणि रथवास्तव हवनच्या नंतर त्याच्यानंतर 1 वाजता बरोबर रामात पळण्यात घालणार आणि नंतर 1:30 वाजता महाआरती होऊन त्याच्यानंतर महाप्रसादचा कार्यक्रम सुरू होणार। नंतर संध्याकाळी रथ इथून दादापेठेपर्यंत घेऊन जाणार आणि तिथून परत आम्ही इथे घेऊन येणार रथ आणि रथाच्या नंतर महाआरती होऊन नंतर महाप्रसाद सुरू होणार। हा आजचा दिवसाचा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे। हा उत्सव जो आहे कधीपासून सुरू होतो आणि किती दिवस असतो? बघा, 9 गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत हा कार्यक्रम म्हणजे उद्या ओकुळ कार्यक्रम होऊन त्याच्यानंतर संपन्न होणार। 9 दिवसाचा कार्यक्रम संपन्न म्हणजे टाळ तेवढत नाही, आम्ही खाली कंटिन्यू चालू असतं 24 तास। दशमीला या ठिकाणी होळी साजरी केली जाते अशी माहिती आहे, त्याचं काय महत्त्व आहे? नाही, होळी ते साजरा करत नाही आम्ही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो उत्सव जो आहे तो मोठा थाटामाटात सुरू असतो। गेली 9 दिवस हा उत्सव सुरू असतो आणि या मंदिरामध्ये 24 तास जय राम श्रीराम अशा पद्धतीचा जो गजर जो आहे तो या ठिकाणी सुरू असतो आणि मंदिराचं महत्त्व आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर श्रीराम मंदिर आहे ना, समोर हनुमानाचं देखील मंदिर आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहताय जो अखंड अशा पद्धतीने जय राम श्रीराम असा जय घोष जो आहे तो 24 तास सुरू असतो आणि पाडव्याला सुरू झालेला हा जन्मोत्सव जो आहे तो दशमीला संपत असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पुजाऱ्यांनी दिली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह सुरेश काटे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।